महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आपण भूगोल विषयाचे व्हिडिओ पाहतोय। आज 106 नंबरचा व्हिडिओ आपण भूगोलाचाच पाहणार आहे। या व्हिडिओमध्ये भूगोलाचे प्रश्नच असणार आहेत। जोपर्यंत भूगोलाचे प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत भूगोल विषयाचेच व्हिडिओ चालू राहणार आणि हे संपले की आपण इतिहासाचे पुन्हा सुरू करणार आहोत। मित्रांनो, जरा लक्ष द्या, अभ्यासाकडे जरा लक्ष द्या। मैदानामध्ये मार्क तुम्ही मिळवणारच, लेखीमध्ये सुद्धा तुम्हाला पुरेशी मार्क मिळाली पाहिजेत। तेव्हा सर्वांनी प्रत्येक विषयाच्या प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। मला खात्री आहे तुम्ही सगळे अभ्यासाला लागलेला आहात। प्रत्येक प्रश्न मोलाचा आहे असं समजून आपण पुढे जायचं आहे। एका मार्कामुळे सुद्धा आपला नंबर जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे। एखाद्या मुलाला मुलीला समजा 120 मार्क पडले आणि तो भरती झाला, पण एखाद्याला 119 मार्क पडली तरी तो नापास होऊ शकतो। तेव्हा एक मार्क सुद्धा महत्त्वाचा आहे। या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करणार आहोत। 106 नंबरचा व्हिडिओ आहे, भूगोलाचे प्रश्न आहे। जरा बारकाईने त्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे। 7 पुढ्याच्या रांगामुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी 7 पुढ्यांच्या रांगामुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी एकमेकापासून अलग झालेली आहे। नर्मदा व तापी नद्यांची खोरी एकमेकापासून अलग का झाली? 7 पुढ्यांच्या रांगामुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी एकमेकापासून अलग झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार म्हणतात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार म्हणतात। अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणून ओळखले जाते। अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्राचा सुमारे 86.7% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 86.7% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। नर्मदा नदीची लांबी 54 किलोमीटर आहे। नर्मदा नदीची लांबी 54 किलोमीटर आहे। तळेगाव पठार वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झालेला आहे। परळी वैजनाथ औष्णिक प्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये आहे। परळी वैजनाथ हा औष्णिक प्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये आहे। फेकरी हा औष्णिक प्रकल्प जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। एक लहरे औष्णिक प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। बल्लारपूर, चंद्रपूर, दुर्गापूर हे औष्णिक प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत। बल्लारपूर, चंद्रपूर, दुर्गापूर हे औष्णिक प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत। कोराडी व खापरखेडा औष्णिक प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। ठाणे, कल्याण येथे चोला व तुर्भे हे औष्णिक प्रकल्प आहेत।
धोपावे हा औष्णिक प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळावर रायगड किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. आता मित्रांनो, आपण जलविद्युत प्रकल्प आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आत्ताच आपण पाहिलं की वेगवेगळे औष्णिक प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. आता आपण पाहतोय जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ह्या प्रकल्पाचे दोन प्रकार, एक औष्णिक प्रकल्प आणि दुसरा जलविद्युत प्रकल्प. आता हे जलविद्युत प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जरा लक्षात ठेवायचं. कोयना धोम हा प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तिलारी हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. वैतरणा हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. जायकवाडी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. येलदरी हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये आहे. जी गाव प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. घाटगर प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. राधानगरी हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पवना प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बेरा भिवपुरी हा प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे. भातसा हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. गोसी खुर्द हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. हा जरा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. अर्नाळा किल्ला ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, काही गोष्टी कुठं आहेत हे आपल्याला भूगोलामध्ये लक्षात ठेवावं लागतं. ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. वारली आदिवासी जमात ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. आदिवासी जमात वारली ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. भिल्ल आणि आदिवासी धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. भाटघर व वीर धरण नीरा नदीवर आहे. भाटघर आणि वीर धरण नीरा नदीवर आहे. मुळशी धरण मुळा नदीवर आहे. धोम धरण कृष्णा नदीवर आहे. सय्यदपूर धरण पांझरा नदीवर आहे. खडकवासला हे धरण मुठा नदीवर आहे. कोयना धरण कोयना नदीवर आहे. तोतला डोह हे धरण पेंच नदीवर आहे. उजनी धरण भीमा नदीवर आहे. सौर ऊर्जा शिवाजीनगर धुळे येथे निर्माण केली जाते. सौर ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये कुठे निर्माण केली जाते? सौर ऊर्जा शिवाजीनगर धुळे या ठिकाणी निर्माण केली जाते. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे. राज्य फूल तामन जारूल आहे. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन ही राज्य फुलपाखरू आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण घाटांचा प्रकार पाहणार आहोत. घाट आणि रस्त्याचे नाव. ज्या ठिकाणी डोंगर दऱ्या आहेत त्या ठिकाणी घाट निर्माण झालेला आहे. बऱ्याच वेळा आपण डोंगराच्या कडेकडेने काढलेल्या रस्त्याला, वेडी वाकडी वळणं असलेल्या रस्त्याला घाट म्हणतो. डोंगरातून रस्ता काढणं अतिशय अवघड असतं, परंतु डोंगराच्या कडेनं जो वेडी वाकडे वळणं असतात, हा जो रस्ता आहे त्याला घाट म्हणतात. बऱ्याच वेळा आपण घाटामध्ये अपघात घडलेले आपण ऐकत असतो. कोणत्या घाटामध्ये कोणता अपघात घडला
हे घाटाचं नाव सांगितल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे की तो घाट कोणत्या रस्त्यावर आहे. तेव्हा घाटाचे नाव आणि रस्त्याचे नाव जरा लक्षात ठेवायचं. थळ कसारा घाट, थळ प्रकल्प किंवा थळ हा कसारा घाट आहे, तो मुंबई नाशिक रस्त्यावर आहे. मुंबई नाशिक रस्त्यावर कसारा घाट आहे. बोरघाट, बोरघाट हा पुणे मुंबई रस्त्यावर आहे. खंबाटकी घाट पुणे सातारा रस्त्यावर आहे. दिवा घाट पुणे बारामती रस्त्यावर आहे. कन्नड घाट धुळे औरंगाबाद रस्त्यावर आहे. कुंभार्ली घाट कराड चिपळूण रस्त्यावर आहे. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे. आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी रस्त्यावर आहे. फोंडा घाट कोल्हापूर पणजी रस्त्यावर आहे. वरंधा घाट भोर महाड रस्त्यावर आहे. अनुस्कुरा घाट कोल्हापूर राजापूर रस्त्यावर आहे. माळशेज घाट आळेफटा अहमदनगर कल्याण रस्त्यावर आहे. चंदनपुरी घाट पुणे नाशिक रोडवर आहे. मित्रांनो, हे घाट आपण पाहिले. या घाट कोणत्या रस्त्यावर आहे, कोणत्या महामार्गावर आहे, कोणत्या राज्यमार्गावर आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण काही संग्रहालय पाहणार आहोत. संग्रहालय म्हणजे काय? एखाद्या ठराविक गोष्टीची जी साठवण केली जाते, वस्तू जपून ठेवल्या जातात. प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत ज्या काही गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात त्या गोष्टीला संग्रहालय असं म्हणतात. आणि ह्या संग्रहालयाचं नाव आणि ते ठिकाण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित एखादा प्रश्न असाही विचारला जातो की हे संग्रहालय कुठे आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे संग्रहालय आणि त्याचं ठिकाण त्या कोणत्या ठिकाणी आहे हे आपण पाहणार आहोत. नेहरू सायन्स सेंटर, नेहरू सायन्स सेंटर मुंबई या ठिकाणी आहे. नेहरू सायन्स सेंटर मुंबई. सागरी संग्रहालय, सागरी संग्रहालय न्हावा या ठिकाणी आहे. न्हावा या ठिकाणी आहे. श्री साईबाबा संग्रहालय, श्री साईबाबा संग्रहालय शिर्डी या ठिकाणी आहे. नाण्यांचे संग्रहालय हे अंजनेरी या ठिकाणी आहे. महात्मा फुले संग्रहालय पुणे या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुरातत्व संग्रहालय सातारा या ठिकाणी आहे. किल्ल्यातील संग्रहालय सांगली या ठिकाणी आहे. ऐतिहासिक शस्त्रागार अक्कलकोट या ठिकाणी आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रहालय औरंगाबाद या ठिकाणी आहे. पुरातत्व संग्रहालय माहूर या ठिकाणी आहे. व्याघ्र संग्रहालय चिखलदरा या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्र पुरातत्व संग्रहालय नागपूर या ठिकाणी आहे. मित्रांनो, संग्रहालय कोणकोणती कुठे आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. ते जरा ऐकून लक्षात ठेवण्याचं काम करायचं. आता मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठं आहे. ही 3.5 पीठं कोणती हे लक्षात ठेवा. अर्धपीठ कोणतं आणि ही 3 पीठं कोणती जरा लक्षात ठेवा. माहूर, माहूर रेणुका देवी, माहूर रेणुका देवी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. हे एक पीठ आहे. सप्तशृंगी देवी, सप्तशृंगी देवी वणी नाशिक या ठिकाणी आहे. हे बाळानो अर्धपीठ आहे, अर्धपीठ आहे. रेणुका देवी पूर्ण एक पीठ आहे. आणि कोल्हापूर या ठिकाणी अंबाबाई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे एक पीठ आहे. आणि तुळजाभवानी तुळजापूर उस्मानाबाद हे एक पीठ आहे. मित्रांनो, असे हे रेणुका देवी, अंबादेवी, तुळजापूर हे 3 पीठं आहेत. आणि वणी
हे अर्धपीठ आहे. अशी 3.5 पीठे महाराष्ट्रामध्ये आहेत. सप्तशृंगी देवी वणी नाशिक हे अर्धपीठ आहे, हे लक्षात असू द्या. आता महाराष्ट्रामध्ये असणारे ज्योतिर्लिंग बाळांनो, भूगोलामध्ये आपण वास्तव असणारं बघत असतो. जे वास्तवात आहे तो भाग भूगोलामध्ये येतो आणि जो होऊन गेलेला आहे, जो भूतकालीन आहे, तो इतिहासामध्ये जमा होतो. तेव्हा ही ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत हे जरा लक्ष द्या. भीमाशंकर पुणे या ठिकाणी आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे या ठिकाणी आहे. घृणेश्वर औरंगाबाद या ठिकाणी आहे. वैजनाथ परळी जिल्हा बीड या ठिकाणी आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि औंढा नागनाथ हा हिंगोली या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे. ही आपली 5 ज्योतिर्लिंग आहेत. भीमाशंकर पुणे, घृणेश्वर औरंगाबाद, वैजनाथ परळी जिल्हा बीड, त्र्यंबकेश्वर नाशिक आणि औंढा नागनाथ हिंगोली अशा प्रकारची 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि 3.5 पीठं देवीची 3.5 पीठं महाराष्ट्रामध्ये आहेत. आता मित्रांनो, आपण पाहतोय कृषी विद्यापीठ. कृषी विद्यापीठ कोणकोणती कुठे आहेत हे जरा लक्षात घ्या. कृषी म्हणजे शेती, शेतीवर आधारित असणारी विद्यापीठ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे. मित्रांनो, ही झाली कृषी विद्यापीठ. आता व्याघ्र प्रकल्प कुठे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? व्याघ्र प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे जरा लक्षात असू द्या. पेंच हा व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. बोर व नवीन बोर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव नागझिरा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. सह्याद्री सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि ताडोबा अंधारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. असे हे व्याघ्र प्रकल्प 6 आहेत. 6 व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा ऐका. पेंच नागपूर, मेळघाट अमरावती, बोर व नवीन बोर वर्धा, नवेगाव नागझिरा गोंदिया, सह्याद्री सातारा सांगली कोल्हापूर आणि ताडोबा अंधारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे झाले व्याघ्र प्रकल्प. आता आपण पाहतोय धबधबे. आता धबधब्याचा सीझन आलेला आहे. पावसाला सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पावसाला सुरुवात झालेली आहे. धबधबे वाहू लागलेले आहेत. आणि हे धबधबे कुठे कुठे आहेत याचा जरा अभ्यास असणं गरजेचं आहे. ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सहस्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. सौताडा धबधबा बीड जिल्ह्यामध्ये आहे. रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. मार्लेश्वर धबधबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि रजिरप्पी हा धबधबा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा धबधबा आहे. मित्रांनो, आता आपण धबधबे पाहिले. या पावसाळ्यात कोणत्या धबधब्यावर जायचंय तुम्हीच ठरवा. पण लक्षात असू द्या कोणता धबधबा कुठे आहे. मित्रांनो,
आता आपण पाहणार आहोत शिखर. महाराष्ट्रामध्ये असणारी शिखरं, कोणत्या शिखरांची उंची किती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. काही लोकांना पर्यटन करण्याची सवय असते आणि हे पर्यटन करण्यासाठी कोणकोणती शिखरं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याची कल्पना आपणाला असणं गरजेचं आहे. कळसूबाई. कळसूबाई हे शिखर 1646 मीटर उंचीचं आहे, अहमदनगर जिल्हा. कळसूबाई 1646 मीटर, अहमदनगर जिल्हा. साल्हेर. साल्हेर हे शिखर 1567 मीटर उंचीचं आहे, नाशिक जिल्हा आहे. महाबळेश्वर 1438 मीटर उंचीचं आहे, सातारा जिल्हा. हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंचीचा आहे, अहमदनगर जिल्हा. सप्तशृंगी 1416 मीटर, नाशिक जिल्हा. तोरणा 1404 मीटर, पुणे जिल्हा. अस्तंभा 1325 मीटर, नंदुरबार जिल्हा. मुल्लेर हे शिखर 1306 मीटर, नाशिक जिल्हा. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर 1304 मीटर, नाशिक जिल्हा. तौला हे शिखर 1231 मीटर, नाशिक जिल्हा. बैराट हे शिखर 1177 मीटर, अमरावती. चिखलदरा 1115 मीटर, अमरावती. आणि हनुमान 1063, धुळे जिल्हा. मित्रांनो, ही शिखरं आहे. कळसूबाई अहमदनगर, साल्हेर नाशिक, महाबळेश्वर सातारा, हरिश्चंद्रगड अहमदनगर, सप्तशृंगी नाशिक, तोरणा पुणे, अस्तंभा नंदुरबार, मुल्लेर नाशिक, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर नाशिक, तौला नाशिक, बैराट अमरावती, चिखलदरा अमरावती आणि हनुमान धुळे. ही शिखरं महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची उंची सांगितलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याची कल्पना तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पठारांची स्थानिक नावे. पठारांना नावं दिलेली आहेत आणि ती स्थानिक नावं आहेत. त्या ठिकाणच्या लोकांनी दिलेली नावं आहेत. पहा जरा. पठार आणि जिल्हा. तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्हा. मालेगाव पठार नाशिक जिल्हा. अहमदनगर पठार अहमदनगर जिल्हा. औंध पठार सातारा जिल्हा. खानापूर पठार सांगली जिल्हा. बुलढाणा पठार बुलढाणा जिल्हा. पाचगणी पठार सातारा जिल्हा. तळेगाव पठार वर्धा जिल्हा. यवतमाळ पठार यवतमाळ जिल्हा आणि गाविलगड पठार अमरावती जिल्हा. या ठिकाणी ही पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याची कल्पना तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत आदिवासी आणि त्यांचे वास्तव्य. कोणत्या जाती जमातीचे आदिवासी कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात हे आपल्याला बघायचं आहे. कारण एखादा प्रश्न ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये राहते असाही प्रश्न विचारला जातो. कोणता प्रश्न कसा विचारला जाईल कधीही सांगता येणार नाही. आता बघा, आदिवासी आणि त्यांचं वास्तव्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कोरकू ही जमात मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कोरकू ही जमात मेळघाट या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. वारली जमात डहाणू, जव्हार, मोरवाडा, मोखाडा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. डहाणू, जव्हार, मोखाडा, ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत वारली जमात. गौंड जमात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. भिल्ल जमात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत आणि कोकणा, नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये आहे. ही आदिवासी जमात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याची कल्पना तुम्हाला दिलेली आहे.
कोरकू, मेळघाट अमरावती, वारली, डहाणू, जव्हार, मोखाडा ठाणे जिल्हा, गौंड जमात, चंद्रपूर, गडचिरोली, भिल्ल, धुळे, नंदुरबार, कोकणा, नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत थंड हवेची ठिकाणे. थंड हवेची ठिकाणं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. कधी कधी उन्हाळ्यात आपल्याला वाटतं थंड हवेच्या ठिकाणी जावं, परंतु थंड हवेची ठिकाणं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याची कल्पना असणं गरजेचं आहे. निघालाय थंड हवेच्या ठिकाणी, पण त्याला थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं ठिकाण आहे याची कल्पना नाही तर काही उपयोग नाही. तेव्हा थंड हवेची ठिकाणं जरा समजून घ्या. महाबळेश्वर सातारा जिल्हा, सूर्यमाळ पालघर जिल्हा, चिखलदरा अमरावती जिल्हा, तोरणमाळ नंदुरबार जिल्हा, आंबोली सिंधुदुर्ग जिल्हा, माथेरान रायगड जिल्हा, पाचगणी सातारा जिल्हा, पाल जळगाव जिल्हा, लोणावळा व खंडाळा पुणे जिल्हा, भंडारदरा अहमदनगर जिल्हा, म्हैसमाळ औरंगाबाद जिल्हा, पन्हाळा कोल्हापूर जिल्हा आणि रामटेक नागपूर जिल्हा या ठिकाणी थंड हवेची ठिकाणं आहेत. आता मित्रांनो, आपण पाहतोय महाराष्ट्रामधील राष्ट्रीय उद्याने. राष्ट्रीय उद्यानावर एखादा प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय उद्यान 6 आहेत. कुठे कुठे आहेत आणि कोणती आहेत हे जरा लक्षात ठेवा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरामध्ये आहे. चांदोली सांगली जिल्ह्यामध्ये आहे. गुगामल अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव बांध गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आणि पेंच नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ही राष्ट्रीय उद्याने 6 आहेत. ती कोणकोणती आहेत ते तुम्हाला कल्पना दिली. आता मित्रांनो, एक पाहायचं आहे महाराष्ट्राचे अष्टविनायक. कधी कधी नेहमी लक्षात ठेवा, नवीन लग्न झालेले नववधू आणि वर हे अष्टविनायकाच्या दर्शनाला जातात. हे अष्टविनायक नक्की कुठे आहेत? अष्ट म्हणजे 8 गणपतीची स्थळं कुठे कुठे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याची कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामधील अष्टविनायक हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याची कल्पना जरा लक्षात घ्या. चिंतामणी अष्टविनायक पहिला चिंतामणी थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे. चिंतामणी थेऊर या ठिकाणी तालुका हवेली जिल्हा पुणे. श्री महागणपती रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे. मोरेश्वर मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे. श्री विघ्नेश्वर ओझर जुन्नर तालुका जिल्हा पुणे. गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नर तालुका जिल्हा पुणे. श्री विनायक महाड खालापूर रायगड जिल्हा. बल्लाळेश्वर पाली सुधागड रायगड जिल्हा. सिद्धिविनायक सिद्धटेक कर्जत तालुक्यामध्ये अहमदनगर या ठिकाणी हे 8 अष्टविनायक आहेत. चिंतामणी थेऊर, महागणपती रांजणगाव, मयुरेश्वर मोरगाव, श्री विघ्नेश्वर ओझर, श्री गिरिजात्मक लेण्याद्री, श्री विनायक महाड, बल्लाळेश्वर पाली आणि सिद्धिविनायक सिद्धटेक. मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा आपण पाहतोय आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आता थोडीशी आपल्या काही नद्यांची लांबी, काही महत्त्वाच्या नद्या त्यांची लांबी आपल्या लक्षात असली पाहिजे. गोदावरी नदीची लांबी 668 किलोमीटर आहे. ही महाराष्ट्रामधली लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची लांबी 668 किलोमीटर आहे. भीमा नदीची लांबी 451 किलोमीटर आहे. कृष्णा नदीची लांबी 282 किलोमीटर आहे. नर्मदा नदीची लांबी 54 किलोमीटर आहे. 54 किलोमीटर आहे. वर्धा नदीची लांबी 455 किलोमीटर आहे. वैनगंगा नदीची लांबी 295 किलोमीटर आहे आणि तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे.
मित्रांनो, ह्या नद्यांची लांबी आहे. जेवढं जेवढं काही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय, जरा ऐकत चला. एकदा दोनदा ऐकलं की आपल्या लक्षात राहत असतं. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आत्तापर्यंत जी काही माहिती पाहिली, औष्णिक प्रकल्प असतील, जलविद्युत प्रकल्प असतील, थंड हवेची ठिकाणं असतील, पठारं असतील, अष्टविनायक असेल, राष्ट्रीय उद्याने असतील, ही सगळी माहिती एकदा ऐका आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा व्हिडिओ भूगोलाचाच असणार आहे. भूगोल संपेपर्यंत इतिहास घेणार नाही आणि इतिहासाला सुरुवात झाली की मग प्रश्नच येत नाही. पण भूगोल आपण संपवणार आहोत. पुढचा व्हिडिओ भूगोलाचाच असणार आहे. तोपर्यंत आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.